नमस्कार मित्रांनो, एम जे न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या काही मालिकांमध्ये आपण शारीरिक व्याधींवर चर्चा केली होती. ह्या मालिकेमध्ये आपण बोलणार आहोत मानसिक स्वास्थ्यावर. कारण बरेचसे आजार हे सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे जर तुमचं मन अशांत असेल, मन आजारी असेल, तर त्याचा परिणाम कुठं ना कुठेतरी तुमच्या शरीरावर दिसायला लागतो. पण शरीरासाठी आपल्याकडे इंजेक्शन गोळ्या आहेत, पण मनाचं काय? जर तुमच्या मनाचं स्वास्थ्य तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल, तर अध्यात्मशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच आपल्या आजच्या मालिकेचं नाव आहे अध्यात्म, आरोग्य मनाचे. तर ह्या विषयावर बोलण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडं थेट कोल्हापूरहून एक खास पाहुणे आलेले आहेत. श्री रामचंद्र बापूसाहेब जगताप. श्री रामचंद्र जगताप यांचा जन्म वारकरी संप्रदायातील कुटुंबात झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माचा वारसा मिळाला आहे आणि त्यांनी या विषयावर जवळपास 4 पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. तर त्यांच्यासोबत चर्चा आपण नक्कीच करूया. पण त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू आपला आजचा हा आरोग्याचा प्रवास जगताप काकांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. एम जे न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. काका, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपला हा आजचा तिसरा भाग आहे अध्यात्म, आरोग्य मनाचा. तर परत माझा पहिला प्रश्न तोच अध्यात्मावर, की बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे संन्यास, पण अध्यात्म हा संन्यास नाही आहे. तर मग सामान्य माणसांच्या दृष्टीने अध्यात्म काय आहे? बरोबर आहे. चांगला प्रश्न आहे हा. अध्यात्म म्हणजे संन्यास नाही. या बाबतीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिलं आहे. मी आणि माझे पण जयाचे जाय विसरून अंतकरणी, अच्छा पार्था तयाचे नाम संन्यास निरंतर. अच्छा, म्हणजे हां, ज्यानं मी आणि माझे पण विसरला आहे तो संन्यास आहे. अच्छा, ओके. हां. हां, हां. म्हणजे संन्यास म्हणजे भगवी वस्त्र घालायला पाहिजे असं नाही आहे. काय बरोबर. तर अध्यात्मांचा आजकाल भाऊ करतात. हो, बरोबर. अध्यात्म म्हणजे व्रत, पूजन का पोथीपणा वाचणं. पण अध्यात्म हे साधं सोपं सरळ आपलं जे नित्य जीवन आहे त्यामध्येच. समजा आपण मोठ्या थोरामोठ्यांचा मान राखणे, त्यांना रिस्पेक्ट देणे, हम्म, लहानाबद्दल करुणाभाव ठेवणे, हम्म. आपलं नित्यकर्म आहे ते आपण प्रामाणिकपणे करणं. कर्तव्याला फार महत्त्व आहे. कर्तव्य प्रामाणिक केला की देव तुम्हाला प्रसन्न होतो. बरोबर. तसंच अध्यात्म म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणे. अध्यात्म म्हणजे दुःखित माणसांना मदत करते. आपण ज्यांना शक्य आहे त्या अडचणीच्या गरजू माणसांना मदत करणे. अध्यात्म म्हणजे सर्वांशी समभाव प्रेमानं वागणे. अच्छा. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अध्यात्म म्हणजे साधं सोपं सरळ निर्मळ वागणं, असणं आणि राहणं. अच्छा, हा. सोपी व्याख्या आहे हा, त्याची. सोपी आहे. अध्यात्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म करतो ते प्रामाणिक पारदर्शक करणे म्हणजे अध्यात्म. अच्छा. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी आनंदी करणे हीच देवपूजा आहे, हेच अध्यात्म. हेच अध्यात्म. वा वा वा, खूप हा. छान सांगितलं माहिती. हा. परत आपल्या अध्यात्माच्या जोडीला बऱ्याच वेळी आपल्याला नामधारणा, साधना, नामस्मरण म्हणतो आपण त्यांना, हा. ती पण करावी लागते. तर त्याचा आपल्या मनावर किती चांगला परिणाम होतो? हा. नामस्मरण, प्रार्थना आणि ध्यान हे 3 अंग आहेत अध्यात्माचे. नामस्मरण ह्या अध्यात्माच्या अंगामध्ये नामस्मरण, ध्यान आणि प्रार्थनामुळे 2 प्रकारचे आपणाला फायदे होतात. एक आध्यात्मिक फायदा म्हणजे ज्या काही आपण देवतेची, ज्या कुलदेवतेची आपण प्रार्थना करतो, नंतर नामस्मरण करतो,
त्या देवतेची नकळत आपल्याला कृपाआशीर्वाद मिळतात. अच्छा. ती देवता आपणाला संकटाने मदत करू शकते. तसंच आपलं जे प्रारब्ध आहे, प्रारब्ध प्रत्येकाला भोगायला लागते, बरोबर. परंतु ते प्रारब्ध, त्या प्रारब्धातून आपण कसं बाहेर पडू याची शक्ती देते आणि ते प्रारब्ध सोपं करते. अच्छा, सौम्य करते. हा, सौम्य करते. हम्म. त्यामुळे प्रारब्धाची आपणाला दुःख करण्याचे कारण नाही. तसंच आपण वासनारहित राहतो, आपण इतरांची शुद्ध पवित्र भावना ठेवतो आणि आपलं मन शुद्ध होतं. ह्या झाल्या आध्यात्मिक फायदे. आता वैज्ञानिक जे आपल्याकडे रिसर्च सेंटर आहेत, अमेरिकेत एक रिसर्च सेंटर काढलं तर बर का एका शास्त्रज्ञानं, बर त्यांना 4 गट पाडले. अच्छा. लहान मुलांचा एक, तरुण मुलांचा एक, मोठ्या माणसांचा एक आणि वयस्कर माणसाचा एक. असे 50-50 असे करून त्यानं त्या प्रत्येकांना 10 ते 15 मिनिटं नियमित नामस्मरण करून घेतलं. अच्छा. आणि त्यांनी सायकोन्यूरो सॉफ्टवेअर तयार केलं. अच्छा. हां. ओके. आणि त्या सॉफ्टवेअरच्या नुसार त्यांनी रिसर्च चालू केला आणि त्याचा जे रिझल्ट आले, त्या रिझल्टमध्ये त्याने असं सांगितलं काय, जर माणसानं नियमितपणे 10 ते 15 मिनिटं नामस्मरण केले तर त्याचे विल पॉवर, अच्छा, म्हणजे इच्छाशक्ती 30 ते 35% वाढते. नामस्मरण सरत 10 ते 15 मिनिटं केली तर त्याची स्मरणशक्ती पण वाढते. हा, स्मरणशक्ती वाढते. अच्छा. त्यानं 10 ते 15 मिनिटं सगळ्या बाबतीत जर नामस्मरण केलं तर त्याचे दुःख निवारण करण्याची 30 ते 40 पर्यंत दुःख करण्याची, सहन करण्याची शक्ती वाढते. अच्छा. हां. आणि जर नामस्मरण केलं तर काही वेळा आजारी बरं होतात, परंतु आपली 40 ते 50% रोग प्रतिबंधक शक्ती ती पण वाढते. ग्रेट. काय, आणि ह्या नामस्मरणाचं त्यांनी ते 500 रिसर्च पेपर प्रसिद्ध केले. अच्छा. हां. त्यामुळं नामस्मरण सतत केले असता आपण मी पण सोडून जातो आणि आपण काय करतो, माझं सरळ देव आहे, आपल्याकडे करते पण घेत नाही. बरोबर. हां. त्यामुळं कुठल्याही गोष्टीची चिंता काही आपणाला लागत नाही. करता तो आहे. बरोबर. हां, अशी आपली वृत्ती होते. त्यामुळं नामस्मरण, ध्यान, प्रार्थना ज्याच्या धर्माच्या प्रमाणे त्यांनी करणं आवश्यक आहे. आता बरंच काही आपण सांगितलं की नामस्मरण, प्रार्थना वगैरे आपण देवासाठी आपण केली पाहिजे, पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जर आध्यात्मिक रूपाने जर आपली दिनचर्या ही सुरू किंवा संपवायची असेल तर कुठल्या गोष्टी लोकांनी त्यांच्या आचरणात आणल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांचं आयुष्य हे थोडंसं आध्यात्मिक तशी म्हणतो आपण त्याला कसं होईल? बरोबर आहे. पहिलं म्हणजे आपण काही बंधनं लागून घ्यायला पाहिजे. बंधन. ओके. काय, तर आपण एक नियम ठेवला पाहिजे. पहिला की आपले इष्टदैवत असेल किंवा कुलदैवत असेल, याचं ठराविक 10, 15, 20 मिनटं काय जे तुम्हाला शक्य आहे ते नियमितपणे करायला पाहिजे. बर. ते करताना वेळ आणि ठिकाण एक असणं फार महत्त्वाचं आहे. अच्छा. दुसऱ्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करायला पाहिजे. माणसाचे मन असं आहे की ते सकारात्मक जात नाही. आपण जर एखाद्या आजारी पडलं की आपण त्या विषय वाढणार आजार, त्याला ॲडमिट करणार, पण ते तसं नसतंय. सकारात्मक विचार केल्यानंतर आपण 50% त्यातनं यश मिळवू शकतो. सकारात्मक विचार करायला पाहिजे. तसंच एखाद्या धार्मिक ग्रंथाचं किंवा स्तोत्र पठण असं आपण नित्य करायला पाहिजे आणि त्याचं मनन करून त्यामध्ये काय उपदेश केलात, बरोबर, काय हे आपल्या आचरणात आणायचा थोडा प्रयत्न करायचा. बरोबर. हां, एकदम होऊ शकत नाही काय, त्यामुळं असा प्रयत्न करणं फार जरुरीचं आहे. आपल्यापेक्षा जी मोठे आहेत त्यांना आपण आदर दिला पाहिजे. आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना करुणाभाव ठेवला पाहिजे. आपण नेहमी एखाद्या देवाला
एखाद्या आपल्या इष्टदैवतला आरतीला जावं, त्याचं एखादं स्तोत्र म्हणावं, जेवढं आपल्या व्यापात येते ते. आणि काही स्तोत्रही सिद्ध मंत्र आहेत, अच्छा, ते सिद्ध मंत्र उठता बसता म्हणत राहायचं. म्हणत हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करीत म्हणतात ना ज्ञानेश्वर माऊली, उठता बसता हरी बोला असं म्हणतात. कधी म्हटलं तरी ते मंत्र आहेत ते सिद्ध असतात, तुम्ही कधी म्हणा त्याचा परिणाम होतो. तारक मंत्र आपला असतोच नेहमी. तारक मंत्र स्वामींचा आहे, आहेच. तो कधी म्हटला तरी चालतोय. आणि त्यामुळे काय होतंय की आपण जात असताना किंवा आपण ते म्हणत असताना आपले विचार वाईट विचार असतात ते थांबतात आणि आपण त्या देवतेशी समरूप होतो. अच्छा. तसंच एका सत्संग आहे, संतांचे आहेत, त्या संतांचा सहवास घडवा. हल्ली चांगले संत मिळणं फार कठीण आहे, पण संतांची चरित्र आहेत, ती वाचा. साधू संतांचे चरित्र आहे, ग्रंथ आहेत, गुरुचरित्र आहे, महाभारत आहे, असे जे ग्रंथ आहेत ते वाचावेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं मन शुद्ध पवित्र ठेवावं, कुणाचाही द्वेषभाव करू नये की. आणि आपण कर्तेपणा घ्यायचा नाही, सर्व हे देवाच्या हाती आहे असं आपण असं आपण राहिलो तर आपणाला कधी दुःख होणार नाही, आपण आनंदाने राहू. आता आपण सांगितल्याप्रमाणे मनाला आपल्याला ताब्यात तर ठेवायला लागेल. मन तर आपल्याला शांतच करायचं आहे. येनकीन प्रकरणी नामस्मरण करा किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणत नाही. आणि मुख्य म्हणजे मला वाटतं की मन जेव्हा आपलं शांत होईल तर बऱ्याचशा आपल्या शारीरिक व्याधींसुद्धा आपल्या कमी होतील, नाही का? बरोबर आहे, निश्चित. त्याबाबत मी तुम्हाला सांगतो ना, जर आपलं मन प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न, शुद्ध, पवित्र, आनंदी असेल तर शक्य तुम्हाला रोग व्याधी होणारच नाही, जडणारच नाही. त्या रोग व्याधी तुमच्यावर येणारच नाही. समजा आल्या तर त्याचं प्रमाण कसं असतं हे मी सांगतो. वैद्यकीय शास्त्रानुसार किंवा मेडिकल तज्ञाच्या नुसार जे माणसाला आजार होतात ते 75% आजार हे त्याच्या मानसिक स्थिती तणावग्रस्त बिघडल्यामुळे होतं. बरोबर. माणसानं विचार केला, मला हा आजार, माझा मनच म्हणते मी आजारी आहे, आणि तो आजार वाढत जाऊन त्याचं रूपांतर मग आपल्या आजारावर होतं. तर हे जे 75% आजार आहेत त्यांना औषधाची गरज नाही. बरोबर. या रोगांना चांगल्या विचाराच्या चिंतनातून, चांगल्या आनंदी मार्गाच्या त्यांना सूचना देऊन त्या जर पेशंटला दिल्या तर ते आजार पूर्णपणे बंद होतात. बरोबर. त्यामध्ये काही शंका नाही. दुसरे जे आहे ते 20% आजार हे किरकोळ आजार असतात. हे साधे गोळ्या औषधानं बरं होणार असतात किंवा घरगुती औषध आहेत त्यामुळे बरे होणार असतात. जे फक्त 5% आजार आहे त्यांनाच इंजेक्शन, ऑपरेशन, एक्सरे, तपासण्या इतर कराव्या लागतात. मग आपण 75% आजारांना सुद्धा आपण डॉक्टरकडे जातो. बरोबर आहे. कारण जराही झालं पण ते आपण आमच्या अभ्यास जर केला मनाचा आणि आपण सद्विचार जर पेरणी केली, आज पण उद्या मला हे अजून बरं वाटणार अशा जर मनाला सूचना दर दिवशी दर बाबतीत मी अधिक बरा होत आहे, सकारात्मक जर तुम्ही मनाला सूचना दिल्या तर हे आजार राहणार नाहीत. बरोबर आहे. म्हणून माणसानं नेहमी सद्विचार, सद्विवेक आणि ध्येय सगळ्या असा विचार करून जीवन जगलं पाहिजे. त्याला सद्बुद्धी त्याला प्राप्त झाली तर मग काय प्रश्न येणार आहे आणि माणसाचं आयुष्य सतत निरोगी राहील. बरोबर. आता यामध्ये एक गोष्ट सांगतो. बोला. की काय होतंय, आजकालचा माणूस एवढी दगदग करतोय, उठल्यापासून धनापर्यंत सगळं वैभव संपत्ती मिळवण्याचे धडपडत असतो. बरोबर आहे. माणसाचा धड पडेपर्यंत तो धडपडत असतो. अच्छा. आणि त्याचा हव्यास कधी पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे काय होतंय, आज मला गाडी, बंगला, नोकर, ही गाडी ते गाडी करत त्याचे सारखं वाटतंय, तो तणावात असतो, त्याला कधी शांत होत लागत नाही. कुणालाही कोणत्या नशिबापेक्षा जास्त मिळणार नाही असं असतंय, तरी पण माणूस धडपडतो आणि तो बेचैन राहतो. असा एक संत कबीरचा दोहा होता की ना मोह मरा ना माया मरी, मरमर गया शरीर, आशा तृष्णा ना मिटे, कह गे दास कबीर. बरोबर. म्हणून की आपण सगळ्या या अपेक्षा हव्यापासून दूर राहायला पाहिजे.
काका, आपला आजचा हा एपिसोड खूप छान झालेला आहे. आपल्याला नमस्कार, बऱ्याच काही धन्यवाद. गोष्टी तुमच्याकडनं आम्हाला आज शिकायला मिळाल्या, की कसं तुमचं मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि अध्यात्म हे नेमकं काय आहे? संन्यास वेगळं कसं आहे ना, अध्यात्म कसं वेगळं आहे? तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी या तुमच्या आचरणात आल्या पाहिजे, की तुम्हाला पण त्रास करायचा नाही आणि दुसऱ्याला पण त्रास तुम्हाला द्यायचा नाही. हा. या सतसत विवेक बुद्धीवर तुम्ही जीवन जगा, म्हणजे तुम्ही पण सुखी व्हाल आणि जगाला पण सुखी करा. कराल बरोबर. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद धन्यवाद. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव दत्त. दत्त. MJ News sponsored by Dr. हसमुख गुजर्स, हार्ट बीट केयर सेंटर, दिल से दिल तक.